यानंतर पुढची ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। नगर जिल्ह्यातली बातमी आहे, संगमनेर मधली बातमी आहे। ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकलेलं आहे। संगमनेर तालुक्यातल्या वडझरी ग्रामपंचायतीला गावकऱ्यांनी टाळं ठोकलं। ग्रामसभेला सरपंच आणि ग्रामसेवक हजरच नव्हते आणि त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय। कासारे गावाप्रमाणेच इतर गावातले ग्रामस्थही आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। आपण बघतोय संगमनेर तालुक्यातल्या वडझरी ग्रामपंचायतीला गावकऱ्यांनी टाळं ठोकलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात, हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। हरीश, संदीप, नगर जिल्ह्यातील निळवंडे धरण आहे ज्याचं काम गेली 47 वर्ष झाली आहेत, ते अपूर्ण आहे। धरणाच्या भिंतीचं काम झालेलं आहे, मात्र कालव्यांची कामं अजूनही झालेली नाही आहे। 182 गावातील जे लोक आहेत ती पाण्याची वाट बघतायत आणि काही दिवसापूर्वी अकोले तालुक्यातनं या कालव्यांच्या कामाला सुरुवातही झालेली होती, मात्र आमदार वैभव पिचड यांनी समर्थकांना सोबत घेत हे काम बंद पाडलंय। त्यानंतर अनेक आंदोलनं झाली, प्रति आंदोलनं झाली, काम सुरू व्हावं यासाठी आंदोलन केलं जात होतं, तर काम बंद करावं यासाठी अकोल्यातनं आंदोलन होत आहे। कुठेतरी आता हे 182 गावातील हे सगळे लोक आक्रमक होताना दिसतात। काही दिवसापूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कासारे या गावाने पुढाऱ्यांना गावबंदीचा ठराव केला, तशाच प्रकारचे ठराव आता गावोगावी केले जात आहेत। आज वडझरी गावामध्ये एक विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं होतं आणि त्या ठिकाणी पुढाऱ्यांना गावबंदी हा ठराव केला जाणार होता, मात्र सरपंच ग्रामसेवक हे ग्रामसभेला हजर राहिले नाही, त्यामुळे ग्रामसभा होऊ शकली नाही। म्हणजे हरीश, कुठेतरी लोकप्रतिनिधींच्या विषयी ग्रामस्थांच्या मनामध्ये, गावकऱ्यांच्या मनामध्ये तीव्र संताप असलेला पाहायला मिळतोय। धन्यवाद हरीश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। पुण्यातले भाजपचे खासदार संजय काकडे यांनी छगन भुजबळांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली आणि त्यापूर्वी त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली होती। काँग्रेसकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे। पुणे लोकसभेच्या जागेसाठी अनेक जण इच्छुक असलेले पाहायला मिळतात आणि याच दरम्यान काकडेंकडून आघाडीच्या नेत्यांच्या घेतल्या जाणाऱ्या या भेटींमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। आपण बघतोय पुण्यातले भाजपचे खासदार संजय काकडे यांनी छगन भुजबळांची काही दिवसांपूर्वीच भेट घेतली होती आणि यापूर्वी त्यांनी सुशीलकुमार शिंदेंची सुद्धा भेट घेतली होती। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, संजय काकडे नेमके कुठल्या पक्षातून उभे राहणार याची आता चर्चा सुरू झाली आहे, नेमकी या भेटीच्या मागची कारणं काय आहेत? एका बाजूला पाहिलं तर काल काँग्रेसची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे मूळ काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची नावं समोर आली, पण उमेदवारांची नावं जरी चर्चेत आली असली तरी दिल्लीकडे नाव कुणाचं पाठवणार हे मात्र अद्याप निश्चित करण्यात आलं नाही आहे। त्यातच पुण्यातून जर गिरीश बापट किंवा विद्यमान खासदार शिरोळे यांना जर तिकीट दिलं तर कदाचित संजय काकडे जे पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते इतर पर्यायाची चाचपणी करतायत की काय अशी शक्यता आता वर्तवली जाते। त्याचाच भाग म्हणून या राजकीय घडामोडींकडे पाहायला हवंय। त्याचं कारण आहे की भुजबळ एक तर राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि दुसऱ्या बाजूला सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत। विशेष म्हणजे हे दोन्हीही नेते निवड समितीमध्ये प्रत्येक पक्षाचे त्यांच्या महत्वाचा रोल करतायत। यामुळे या दोन्ही नेत्यांची काकडे यांची भेट ही पुढची राजकीय नवीन रंग आणणार असं दिसून येतंय। जर शितोळे किंवा बापट हे पुण्यातून लोकसभेचे उमेदवार असतील तर काकडे यांना जळ घालण्याचा प्रयत्न काँग्रेस करेल असं म्हटलं जातं आणि कदाचित त्याचीच ही पायाभरणी आहे असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार। अगदी, म्हणजे पुढच्या काही दिवसांमध्ये यामध्ये अधिकच रंगत येईल असं म्हणावं लागेल। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर पुढची बातमी आहे, पुण्यात वारजे माळवाडी इथल्या रोझरी शाळेसमोर कात्रजकडे जाणाऱ्या पीएमपी बसला भीषण आग लागली। बसमधून धूर येऊ लागल्यानं बस थांबवली आणि त्यानंतर प्रवासी वेळीच खाली उतरल्यानं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे। सिंहगड आणि कोथरूड इथल्या अग्निशमन दल घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवण्यात आली।